नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल ओमकार ऑफिशियल युट्यूब चॅनल वेलकम टू ब्लॉग। आणि आजचा कंटेंट आहे तो म्हणजे अर्थातच आता दहंडीचा पॉडकास्ट आपल्या चॅनलची चालू झाली नाही, तेव्हा मी आधी बोललो होतो। मला वाटतं एक कुठला तरी आपण सरावाचा ब्लॉग बनवलेला, त्याच्यामध्ये बोललेलो की आपल्याला आता गणपती बाप्पाची सुद्धा आगमनाची चाहूल लागलेली आहे आणि त्याचप्रमाणे कोकणकर आहेत, त्यांना तर सगळ्यांना गावाला जायचंच आहे। तर विषय असा झालेला आहे की आज आपल्याला जायचं आहे शक्तितीर्थाच्या प्रोग्रामला। अर्थातच कोकणात आपल्या गणपतीच्या वेळेला शक्तितीर्थ चालतो, जाकडी चालते, पण मुंबईकरांसाठी आमच्या चाकरमान्यांसाठी आहे ना, ही जाकडी ही शक्तितीर्थ जो आहे आपली कला आहे, ती कला थिएटरमध्ये सादर केली जाते। आणि थिएटर शो मला वाटतं 2025चा माझा पहिल्यांदा यावर्षीचा, दरवर्षी असतात 2025 आज शो आपल्याला आहे पहिल्यांदा। आणि ह्याच्या आधी रेकॉर्डिंग्स वगैरे सुद्धा आपले झालेले आहेत, 1 2 3 रेकॉर्डिंग झाले वाटतं, 3 की 4 रेकॉर्डिंग मला तर आठवत नाही आहे, पण 4 रेकॉर्डिंग झाले। विकास लांबोरे, शाहीर विकास लांबोरे यांचे झालेले आहेत, आज सध्या खूप फेमस झालेले आहेत विकास दादा। सो चला आता निघूया, बघूया बाईकने जायचं की ट्रेनने जायचं। थोडं गडबड आहे कारण की रात्री लेट सुटतात, म्हणजे लेट संपतात 12, त्याच्यामुळे मग यायला वगैरे इश्यू नको, ट्रेन वगैरे नाही भेटली तर। आणि बघूया आज कोण कोण आपल्याला भेटत आहे। सो स्टे ट्यून म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये चला निघूया। आता संध्याकाळचे 4:30 वाजत आलेले आहेत। आपल्या मित्रांचा सुद्धा फोन आहे, कोण कोण मित्र आहेत तुम्हाला अर्थात माहीतच ना, जे आपले डेली ब्लॉग बघतात किंवा ज्यांना माझ्या म्युझिक फील्डमधनं माहीत आहे त्यांना माहीत आहे की कोण भेटणार आहे। आणि शाळेत राहतो, समजून घ्या, थोडासा आवाज येणारच। फेमस सगळे व्यक्तिमत्व आज भेटतील आपल्याला। सो स्टे ट्यून म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये चला कंटिन्यू। गणपती बाप्पा मोरया। स्टँडची बॅग भरपूर दिवसांना प्रवास, कारण पाऊस आहे त्यामुळे बोललो आपण भाई ट्रेननेच जाऊया, भरपूर ट्रेनचा प्रवास चला। चला तर मंडळी पोचलेलो आहे दादरला आणि आता भेटलेले आहे इकडे बाबा चमत्कार मीन्स विशालभाई सुतार। बाबा थांबला तर माझ्यासाठी, तर एवढा चालेल सवय नाही राहिली आहे, पण थोडा वेट लॉस करतोय आम्ही। आता बाकीच्या ना भेटूया, कोण कोण येते ते मला दाखवा। भेटू मॅडम, सगळे शेट एकदम सगळे शेट। अहो काय आजा दा पड्याल, नमस्कार दादा, बरे हो ना? दादा कुठे ते घुबडासारखे डोले दाखव। ए नको नको, डिस्प्लेला आपला डिस्प्लेला काच खाली कर, काच खाली कर। काय चोरला शेवटी तू? पण हा विषय काय समजला ना अजून। नमस्कार नमस्कार नमस्कार। चला तर म्हणजे संध्याकाळचे वाजत झाले 7:15 आणि आता आपला झालेला एंट्रीचा टाइम। आपला मित्र ललित भाई एसरे, ललित भाई एसरे, लल्लू जान, दापोलीचा आपला खास प्लेअर ललित दादा। आणि भरपूर वर्षांची आपली दोस्ती आहे, म्हणजे खूप वर्ष, आई शपथ, जेव्हा दापोलीमध्ये शो करायला लागणार तेव्हापासून आम्ही एकत्र। आता ललित आपल्या गावी असतो दापोलीमध्ये आणि मी मुंबईमध्ये, असा काहीसा आपला क्रम असतो। बाबाबाईला तर तुम्ही बघितलंच। इकडे आमचे डिस्प्ले थोडी गडबडीमध्ये आमची, फक्त थोडं सामान वगैरे काढतो कारण टाईम होत आलेला आहे। 7:30ची बारी आहे आणि 3 वर्ष झालं रे बाबा, 3 वर्ष। ए वांगे किती वर्ष, 3 की 4 वर्ष? अरे घाम काय आलाय तो? घाम म्हणजे तो तुझी अवस्था बघ काय, ती ही मेहनत आहे आमच्या कलाकार पोरांची। कंटिन्युअसली 4 वर्ष भाऊ आपला टॉप मारतोय। यावर्षी सुद्धा गीत आपल्या मनामध्ये बसलंय, आम्ही खूप वेटिंग करून गाणं रेकॉर्डिंग स्टुडिओला सगळ्यांनी भेट द्या, व्हिजिट करा, भावाचं गाणं बघा आणि पुन्हा एकदा गाणं लवकर मिलियन्स मध्ये आपल्या गेलं पाहिजे। चला स्टेटून आम्ही आता निघतोय आपल्या पुन्हा एकदा बारीसाठी। येस सर, येस चलो आता रेडी टू परफॉर्मन्स। आणि आज सोबतच आमचे बाबाभाई असल्यामुळे आम्हाला काय टेन्शन नसते, आमचे गुरु समान विशाल बाबा सुतार। सो खूप लेट झालेलं आहे, 7:15 झालेलं आहे। सो आता निघायचं आहे, सर्व सेटअप करायचं आहे। 2025चा आपला पहिला शो, खूप थोडा बरं वाटतं आपली लोककला जपायला। चला म्हणजे फायनली आपला सेटअप झाला, आपली बॅलन्सिंग सुद्धा झालेली आहे, गल्याची सुद्धा झालेली आहे, पंखे बॅलन्सिंग झाली की बाकी आहे? अरे इकडं मेन बादशाह आल्या बघ, या मेन बादशाह आमचा। आता याची बॅलन्सिंग होईल, याची बॅलन्सिंग झाली
की मग टोटली आम्ही पूर्ण साऊंड बॅलन्स करून घेऊ. त्याच्यानंतर एक इंट्रो म्हणजे एक वाजेल आणि त्याच्यानंतर पूर्ण आपला शक्यतो प्रोग्राम चालू आहे. सो स्टेट्यून. आजचा ब्लॉग थोडा मजा येणार आहे. विशालभाईची ढोलकी आपल्याला ऐकायला भेटणार आहे आणि मला सुद्धा. चला सांगून आलोय स्केल दे आता स्केल दे.
प्रत्येकानं बाळगलाच पाहिजे. बरोबर आहे ना? शिवरायाने स्थापन केलेलं हे स्वराज्य, त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगलाच पाहिजे. इथला प्रत्येक माणूस हा एकजुटीनं एकटीनं राहिलाच पाहिजे. अरे ही शान आहे आपली मायबोली, मराठी भाषा प्रत्येकाला आलीच पाहिजे, प्रत्येकाला आलीच पाहिजे. आणि म्हणून माझ्यासोबतचा आणि परवाचा नावगणाच गोंदाईच गणाला वा. तुम्ही जरी रंगाने काला असलो तरी राजेश बुवा तुमच्यासाठी बुवा चांगल्या पायाचा लक्षात ठेवा. म्हणून विषय बुवा गणाचा ठेवतोय म्हणायचं आहे काय? आगरी बुवा इथं त्यांना खुर्ची द्या, इथं खुर्ची द्या, नाही तर काय बोला मी बोलतोय आणि तुमचं कारकून जे पतवाल ठेवता ते तुम्हाला सांगतात हलताच काहीतरी. त्यांना पण सांगतोय तुम्ही आज जरी शाही संपली, वयांची पाना फाटली तरी हायगाय करायची जे भण काय लिहायचंय तो आज लिहून घ्या. तुमची आपली शाही संपली तर थोडीशी भुवांच्यातली घ्या. पान पेनात आज पेन रिकामा ठेवायचा नाही कुणी, सगळ्यांना सांगतो. आणि म्हणून मित्रांनो विषय कसा आणला बघा. सांगे या जगताला सजली ही धरणी माता तुझ्या स्वागताला, सजली ही धरणी माता तुझ्या स्वागताला, सजली ही धरणी माता तुझ्या स्वागताला. चंद्र सूर्य शोभून आगले नभांगणाला, इंद्रधनु ही खुजली सप्तरंगाला, हर्ष होई धरणी ब्रेकफास्ट वगैरे नाश्ता वगैरे करून परत एकदा सेकंड राऊंडला आपल्याला पुन्हा एकदा बसायचं शेड्यूल. या मराठी बोलण्यात परप्रांतीयनो मराठी बोलायचं, नाही बोलेगा बोलला तर और नाही बोलेगा बोलला तर दात्याचं घशात घालायचं, नाही बोलेगा बोलला तर दात्याचं घशात घालायचं, नाही बोलेगा बोलला तर दात्याचं घशात घालायचं. शाहीर राजेश निकम, जशी बारी करे तशी करायची. तुम्हाला सूट आहे, जशी बारी करे तशी करायची. फक्त तुम्ही 10 मिनिटं त्याच्यानंतर ऍक्शन थांबायचं. हॅलो हॅलो हॅलो, आता खदलाव ना नक्की आहे ना? नाही तर फक्त भुवनच्याच बाजून रडू नका. हा पैसा आला रडू नका. ऐका कसं झालं माहितीये, पण
बुवाने आज वारी म्हणजे मला वाटलं होतं भागाला भाग आहे ना, भागाला भाग बुवा देतील, पण आज सांगून गेले म्हणतात निकम बुवा जशी येईल तशी वारी करा, कारण त्याला माहितीये दुसरी वारी त्यांचीच आहे, शक्तीबाईला काय परत वारी कराय भेटत नाही, म्हणून आपली वलाची साला मागायला लावून जातात. पण झालंय कसं बडी बडी बाते काय रे बोला बडी बडी बाते आणि ढुंगारी खायला ते लांबरी बुवांचा, म्हणून सांगतो अगदी बरंच काय ते मला बोलायचा प्रयत्न करत होतं, पण तेवढा तोंडाला ताला पण लावत होतं. पण बुवा मी मागाशी काय म्हटलं, रेकॉर्डिंग आहे 1796 समोर कॅमेरा आहेत, बघा मित्रांनो काय म्हणतो मी. काय मागाशी बोललो की शाहिरांचा कार्यक्रम ज्या वेळेस माझ्यासोबत होतो त्या वेळेस ते गण एवढे भारी गातात की त्यांचे गण प्रसिद्ध होतात, बरोबर आहे ना. आता जो माकड तोंडाचा आहे त्याला कोण पण कालाच म्हणत, पण मी असं म्हटलं नाही की मी पांढऱ्या पायाचा आहे म्हणून. थोडकी मला दादा जर असा बोललो असेल तर आजच्या वारीचा विडा इथं ठेवून जाईल बुवा. बघा काय बोलतोय मी, पांढऱ्या पायाचा बोललोच नाही. ह्यांच्या कानात हुंदीर मुतला लांबडे बोलच्या, पहिलं बाकीचं बाजूचं मुतायचं, आता हुंदीर मुतला बोलच्या कानात, कारण मी पांढऱ्या पायाचा असा शब्द बोललोच नाही. मी फक्त काय बोललो की बुवांचे गण माझ्यासोबत एवढे फेमस होता कारण माझा पायगुण त्यांच्यासाठी चांगला आहे. मी पांढऱ्या पायाचा बोललो. आणि मला खरं सांगा मित्रांनो, जर मी ह्या शाहिरांची त्यांचे गण आजही माझी पोरगी पण बोलते, माझी पोरगी पण अगं सांग मम्मी काय काय आणू. जर लहान मुलांच्या मनात जर बुवा तुमचे गण बसले, मी तुमचं कौतुक करतोय की नाही, करतोय ना तुमचं कौतुक. मग मला खरं सांगा जर खरं असेल तर खरं सांगा, तुम्हाला राजेश बुवाचा आवाज आवडतो का नाही? आपला तो बाबू आणि लोकांचा करता नको, काय खरं असेल तर खरं सांगा. अरे ज्याला तालाचा आणि सुराचा पता नाही तो बुवा म्हणतो 7.5, तुझ्या आई शक्ती 7.5 आहे राजेश बुवा. किंचालेश्वर म्हणतात बुवा तुम्हाला हा जोडून विनंती आहे. मी तुम्हाला सांगितलंय परवाच्या कार्यक्रमात, नवरा बायकोचं भांडण आहे, बायको जर वावगी असेल तर नवऱ्याने कुठेतरी कमीपणा घ्यायला लागतो, म्हणून तुम्हाला सांगितलंय सौंदर्य मधला राजेश निकम परत मला व्हायला बुवा भाग पाडू नका. अरे देवांचा तू देवरी काना कसा नाही फुटला पाना, देवांचा तू देवरी काना कसा नाही फुटला पाना, गंध प्रेम प्रीतीचे पसरले रे काना, गंध प्रेम प्रीतीचे पसरले विसरले, तुझ्यासाठी हसणे मी विसरले, तुझ्यासाठी हसणे मी विसरले, तुझ्यासाठी हसणे मी विसरले, तुझ्यासाठी हसणे मी विसरले. देवांचा तू देवरी काना कसा नाही फुटला पाना, देवांचा तू देवरी काना कसा नाही फुटला पाना, गंध प्रेम प्रीतीचे पसरले रे काना, गंध प्रेम प्रीतीचे पसरले, तुझ्यासाठी हसणे मी विसरले, तुझ्यासाठी हसणे मी विसरले. चला तर म्हणते फायनली आपला ब्लॉग एंड होतो आणि इथे आपला राजादा आणि भावाचं नाव काय, तिथं उंदरा पाळली बघ ती काय, ती कोंड्याची किंग. आणि हा पाऊस आपला भरपूर दिवसांनी भेटलेला आहे. चला म्हणते आपला ब्लॉग एंड होत आहे आणि आपला राजादा खरोखर एक मेहनती माणूस, आपला दापोलीचा वाकोलीचा म्हणजे दापोली खेळ काय दापोली ओके समोरचा रेकॉर्डिंग स्टुडिओ आपला आसोंडला आहे, माहिती का तुला? पण मी काय बोलतो दापोली खेळच्या मध्ये आहे, तुम्ही कुठं कन्सिडर करताय कुठं, मग तो दापोली खेळात येतो, दापोलीत ना, म्हणजे मी बरोबर बोललो ना, दापोलीचा पुत्र आहे ना शेवटी, दापोलीचा सुपुत्र. हा ठीक आहे आपला ओके
आपला राजा दादा आहे. आणि राजा सध्या बघायला गेलात ना तर मुंबईतले जेवढे शक्तिधुर होतात ना तेवढा सगळ्या प्रोग्रामला राजाचा साऊंड असतो आपल्या. आणि फायनली हा सर्व जो ऑडिटोरियम आहे ना सर्व राजाला कव्हर करतो. आणि आमच्यासाठी जरा एक प्राऊडफुल म्हणजे अशी मुवमेंट आहे. आणि राजाला एक नंबर साऊंड आपला लागतो. आम्ही अनुभवलाय, आपल्या भरपूर मित्रमंडळींनी सुद्धा अनुभवलेला आहे. सो चला म्हणते आता फायनली आपल्याला निघायची सुरुवात करतोय. आपलं सर्व पॅकअप झालेलं आहे, पंख्यावर सगळे निघालेले आहेत. यश निघायचं आहे, इकडे सगळी मंडळी जमलेली आहे. तर आपण तसं निघायचं प्लॅनिंग करतोय. चला आता एकाला सगळं जमवतो आणि आता निघतो इकडे, नंतर ब्लॉग एंड करू. चला स्टे ट्यून. चला तर मंडळी, आणि आजचा हा कोकणातले युट्यूबर्स जे आहेत त्यांनी दुसरा हा जो प्रोग्राम अरेंज केला होता शक्तिधुराच्या बारीचा, त्यात अविनाश दादा घराटे आणि आपण यांचे खूप सारे रेकॉर्डिंग्स वाजवलेले याच्या आधी सुद्धा. दादा कसं म्हणजे काय फील होत आहे? नमस्कार, मी अनिल घराटे. दादा आपले मित्र आहेत खास. आजचा हा युट्यूबर्स आयोजित कार्यक्रम होता. दोन्ही शाहिरांनी चांगलं मनोरंजन केलं. कार्यक्रम हाऊसफुल होता. सर्व रसिकांचे आभार. आणि आपलं यूट्यूबचं चॅनल आहे साहेबांचं, त्यांना सगळ्यांनी सबस्क्राईब करा. नक्की. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्या येत राहत हीच अपेक्षा करतो. आणि आमचं सुद्धा सदिच्छा आहे की तुम्ही याच्यापुढे सुद्धा चांगले कार्यक्रम तुम्ही आयोजित कराल. नक्कीच. आम्ही दरवर्षी एक ना एक आयोजन करतो. यावर्षी हे दुसरं आयोजन होतं, तेही हाऊसफुल होतं. आता लवकरच नवीन आयोजन होणार आहे. आणि माझा शक्तिधुराचा सामना 24 जुलै रोजी संदीप मोरेबुवा यांच्या विरुद्ध शाहीर अनिल घराटे आहे. तर सर्व रसिकांना मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे करतो की या कार्यक्रमालाही आपण आवर्जून या अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. आणि दादांनी सुद्धा खूप सारे आपण रेकॉर्डिंग सुद्धा वाजवलेले आहेत. आणि दादांचं आज म्हणजे पूर्ण कोकणातील युट्यूबर्सला तुम्ही मिळून पूर्ण काम केलं. दादा सुद्धा संपूर्ण कोकणातील युट्यूबर्सला मिळून सुद्धा काम केलेलं आहे. चांगलं एक उत्तेजनार्थ म्हणजे असं बोलू शकतो आपण. आणि चांगलं एक व्यक्तिमत्व आहे दादांचा. सो चला स्टेटू म्हणते अजून. आणि इकडे आहेत आपले खेळचे सुपुत्र, त्याला बोलतात सप्तशिराचा बादशाह, अर्थातच राजेश दादा. कसं वाटतं मुंबईमध्ये आपला शक्तिधुरा करून? खूप भारी वाटतं. मुंबई आपली लोककला कशी जपून कशी वाटते मुंबईमध्ये? एक नंबर अगदी. आणि शो आपले वारंवार हाऊसफुल होतात, याची तर अजून सगळ्यात जास्त मजा वाटते. अच्छा. आणि प्रतिसाद कसा वाटतो लोकांचा? सर्व एक नंबर, अप्रतिम. आणि दादा आहे ना खास खेडवरून मुंबईमध्ये ट्रॅव्हल करतात प्रत्येक शोसाठी. आणि मला सुद्धा एक भारी वाटतं की म्हणजे आपल्या कोकणातले सर्व जे शाहीर मंडळी आहेत ना ते आपल्या सर्व म्हणजे आपल्या म्हणजे काय बोलतात त्याला, काय बोलतात आपल्या म्हणजे काय बोलतात आपल्या आवडीसाठी किंवा आपण त्यांना दिलेलं प्रेम या सर्व गोष्टीसाठी आहे ना सर्वजण एकत्र येतात या गोष्टींसाठी. सो आज आपण होतो राजेदादाकडून होतो आज शोला. आणि आज सर्व पॅकअप झालेला आहे. आणि पुन्हा एकदा बॅक टू होम. आणि बाकी सर्व कलाकार मंडळी तुम्हाला भेट दाखवतोच आहे. चला स्टेट एक सिनेरिओ तुम्हाला दाखवतो. हे सगळी आपली दापोलीची मंडळी आहेत. अपूर्व दाडेकर नमस्कार. बंटीबाई पुन्हा एकदा. आणि वेदांत नमस्कार. आणि आमचा पंकज इकडे पॅकिंग करतोय. चला आता बाबा निघायचं काय घरात? चाललास नाही का? आम्ही आमच्या गावी नाही, मी पण त्याच गावातला आहे. एवढं लक्षात ठेव. दापोलीचंच आहे. गणपतीला पण बॉसनी सुट्टी दिली मला पाहिजे. येऊन दे ना, मी सुट्ट्या मारून येणार. अरे हक्काची सुट्टी आहे माझी. तुला काय बघायचं? ए बंटी पकड, स्टँड पकड. हे बघ. हा थांब. तू गावाला जा. आहे बघ तुझा गण यावर्षी परत पुन्हा एकदा फेमस होणार आहे. आम्ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना. नाही. अरे 100% हा सगळा व्हिडिओ ना कव्हर होणार. आणि मी आहे ना सगळ्या सुट्ट्यांना पेंडिंग ठेवल्या. का मुद्दामून माहिती काय, मला गणपतीला सुट्ट्या मारायच्या म्हणून मी आवर्जून ब्लॉग मध्ये सांगतो की मला गणपतीला सुट्ट्या मारायच्या असतील. काहीतरी सांगेल पोटात दुखतंय, काय होतंय, ताप. अरे काही होते मी डायरेक्टली ऑन ब्लॉग सांगतो. ऑन ब्लॉग. हे आवाज काय गणपतीला येऊ की नको येऊ? ये लवकर ये. हा बा एवढी सगळी मंडळी बोलली म्हणजे मी गावाला येणार म्हणजे येणार. समजला? गौरीच्या आगमनाला मी गावाला असणार. लिहून घे बॉन्ड पेपरवर 100च्या. चला तर मंडळी आता ब्लॉग एंड करायची आपली वेळ आलेली. अजून कोण कोण भेटताय काय देवाच माहीत. चला तर मंडळी फायनली आजचा ब्लॉग इथे एंड होतो. आणि आपला शक्तिधुरा प्रोग्राम आपला बाबा काय संपलेला आहे. हा. आणि राजेशाहीकडे आम्ही वाजवलो होतो. आपण वाटते विकास लांबोरे. आणि खूप मजा आली. भरपूर दिवसांनी 2025चा पहिला शो आपण वाजवलेला आहे बाबाबाईसोबत. ह्याच्यासोबत वाजायची मजा वेगळी असते. प्रणव होता.
सो आपण सगळं मॅनेज केलेलं आहे. भरपूर दिवसांनी एकत्र भेटलो सर्व, पंक्या वगैरे, मी, ललित वगैरे. सो एन्जॉय आला आजचा मुमेंट. चला, ब्लॉग आवडला असेल तर लाईक करून नक्की सांगा, कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भांडूपचा गोविंदा हा पॉडकास्ट तुम्ही नक्की एन्जॉय करा. चला, थँक्यू सो मच.